गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या. या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली ना मला स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ बनवता नाही आला, कारण की कॅमेरामॅन पण बिझी होता. जेवढा काही मी व्हिडिओ शूट केला आहे तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजचा स्वयंपाक तर पुरणपोळीचाच असतो. पुरणपोळी बरोबरच मी भात बनवला, काटाची आमटी बनवली, भजी बनवली, कढी बनवली आणि कुरडई पापडी तळली. आणि एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक केल्यानंतर स्वतःला आवरायला कमीत कमी 1 तासभर तर जातोच. हे बघा मी हे काय करते, हे आहेत चुडे. याला ना लाकापासून बनवलेलं असतं आणि याला संक्रांतीमध्ये खूप मान आहे. हे असे गॅसवर किंवा विस्तवावर धरले की पगळतात आणि मग ते प्रत्येक स्त्रीच्या हाताच्या साईजनुसार बसवता येतात, जसं मी बसवते. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. पण हे मंदिर ना महादेवाचं होतं आणि त्या मंदिराला लॉक करून पुजारी जस्ट गेलेच होते घरी. मग काय करणार, बाहेर एक विठ्ठल रुक्मिणीचा फोटो होता. आम्ही त्याला हळदी कुंकू आणि वाण ठेवला त्या फोटोला, पाया पडलो, दर्शन घेतले सगळ्या देवांचे आणि बाहेर तुळशीकडे आलो. मंदिर तर निसर्गरम्य आहेच, पण मंदिर बंद असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला. ठीक आहे, तुळशी मातेला वाण ठेवतो. तुळशी मातेला वाण ठेवून झाल्यानंतर पलीकडेच एक दुर्गा मातेचं मंदिर आहे, त्या मंदिरात पण जाऊन आम्ही वाण ठेवणार आहोत. आणि ज्या काही बायका आलेल्या आहेत त्या एकमेकींना आता हळदी कुंकू लावून वाण देणार आहेत आणि तिळगुळ पण देणार आहोत. व्हिडिओ पाहून तेच शिकले.
आम्ही सगळ्या जणी एकमेकींना वाण देताना ना असं म्हणतो, रामाचं पातळ शितीला नेसवा आणि तीळ तांदूळ तुम्ही जन्मभर वसत राहा. तर अशी झाली माझी मकर संक्रांती साजरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी संक्रांती. थँक्यू.